समाजावर अन्याय होत असल्याची भूमिका घेत छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार त्यांनी घातला होता आणि भुजबळ यांच्या नाराजीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आता तातडीची बैठक बोलावलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांची दुपारी 2 वाजता देवगिरी या सरकारी निवासस्थानी बैठक होईल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। महायुतीत मंत्री भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर संभाव्य अडचणी लक्षात घेत बैठक होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मंत्री भुजबळ यांनी पक्षाच्या प्री कॅबिनेट बैठकीत ओबीसी आरक्षण प्रश्नी होत असलेल्या अन्यायाबाबत उघड भूमिका घेतल्यानंतर वरिष्ठ नेत्यांच्या या बैठकीला विशेष महत्त्व आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी निलेश बुधावले। निलेश, मराठा आरक्षणानंतर आता महायुतीत कुठेतरी वादाची ठिणगी म्हणायची का? नक्कीच आकांक्षा, ज्या पद्धतीनं आज तातडीनं मंत्रिमंडळानं निर्णय घेतला आणि ओबीसी आरक्षणासाठी देखील आता एक उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय झालेला आहे। एकीकडे ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना दुसरीकडे छगन भुजबळ यांना मात्र आपला आक्रमक पवित्रा जो आहे तो कायम ठेवला आणि त्यांना तातडीनं आपल्या ओबीसी वेगवेगळ्या नेत्यांना बोलवायला सुरुवात केली। सगळे बांद्रा येथे असणाऱ्या एमईटी कॉलेजच्या इमारतीमध्ये येत आहेत आणि सगळे भुजबळांना भेटून जात आहेत। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं देखील याची दखल घेतल्याची माहिती मिळते, कारण दुपारी 2 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारी निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडते आणि या बैठकीला प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे नेते देखील उपस्थित राहणार आहेत। खरं तर छगन भुजबळांना पक्षाच्या प्री कॅबिनेट बैठकीतच उघडपणे भूमिका मांडली आणि ओबीसींवर अन्याय होतोय अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांना स्पष्टीकरण दिल्यानंतर आता आगामी काळात महायुतीमध्ये छगन भुजबळांना घेतलेल्या भूमिकेमुळे कुठेतरी अडचणी होऊ शकतात किंवा एकंदरीतच महायुतीमध्ये एक वेगळी भूमिका असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आगामी काळातली भूमिका काय असावी किंबहुना छगन भुजबळ यांना भूमिका जी घेतली त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कशा पद्धतीने ही गोष्ट टॅकल करणार आहे या अशा वेगवेगळ्या प्रश्नांसंदर्भात आजची ही बैठक होती अशा पद्धतीची माहिती मिळते। दुपारी 2 वाजता देवगिरी निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये प्रामुख्यानं प्रफुल्ल पटेल, अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे तिन्ही महत्त्वाचे नेते उपस्थित असतील। कदाचित या बैठकीनंतर ते बोलण्याची देखील शक्यता या ठिकाणी बैठकीसंदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणून घ्यायचेच आहेत। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।